जर आपल्या शेतात फवारणी अगोदरच आपण जेव्हा लागवड करतो तेव्हा जर असा तातूर उठलेला असेल, गवताचा असा थर आलेला असेल, तर हे तण पेंडामिथिलिन 38.7% किंवा 30% या तणनाशकाने मरणार नाही व फवारणीचा आपल्याला रिझल्ट मिळणार नाही. तर यासाठी आपल्याला एक करावे लागेल, याच पेंडामिथिलिन घटक असणाऱ्या तणनाशकासोबत आपल्याला ग्लायफोसेट 41% घटक असलेली जी राऊंडअप म्हणून प्रसिद्ध आहे ती आपल्याला 50 ml प्रति 15 लिटर पंपासाठी व पेंडामिथिलिन ही 70 ml प्रति 15 लिटर पंपासाठी सोबत वापरून याची फवारणी करावी लागेल, जेणेकरून हे जे उगवून आलेलं तण आहे याचा पूर्णपणे नायनाट होईल व जे उगवणारा पेंडामिथिलिन उगवूनच देणार नाही आणि जे उगवलेलं आहे त्याला राऊंडअप जे आहे ग्लायफोसेट हे पूर्णपणे नष्ट करेल. याचा कपाशीच्या बियावर कुठलाही परिणाम होत नाही. याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे.